नमस्कार मंडळी. विनोदाच्या ऍक्शन रिॲक्शन्स मधून मनोरंजनाची ऍक्शन पॅक्ड मूवी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे दमदार पंचस मारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा दमदार स्वागत. त्यांना कौतुकाचं मेडल प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईता भडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत बाबू या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. डॅशिंग अँड स्टायलिश ऍक्टर अंकित मोहन. सुंदर अभिनेत्री रुचिरा जाधव. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर शिंदे. अष्टपैलू अभिनेत्री स्मिता तांबे. आणि या सिनेमाचे निर्माते बाबू शेठ. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, एका अत्यंत मनमिळाऊ आणि सभ्य बॉसला मिळालेत अतिशय अतरंगी एम्प्लॉई. चला बघूया आज त्यांच्यात नेमकं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे बटन दबाना झालंय पाम्या. लॅपटॉप येतो, सावकाश जरा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर माने गुड मॉर्निंग म्हणत जा. कॉर्पोरेट आहे की नाही? गुड मॉर्निंग म्हणत जा. गुड मॉर्निंग रसिकाची. गुड मॉर्निंग. हळू हळू हळू. सॉरी सर. धांदल नको, धांदल नको. गुड मॉर्निंग. मांडवकर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके ओके ओके. गुड मॉर्निंग. माने, शिवलकर, हा तुमचे पार्टनर बने कुठे आहेत? हा सर, ते लहान मुलांच्या प्रोजेक्टची फाईल आलेली ना सर, त्याच्या फील्डवर्कसाठी बाहेर गेले सर. ओ ओ बघा बघा, बनेंकडे बघा कसं वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. हा, सर. त्यांच्याकडनं मला खूप अपेक्षा आहेत. तशाच अपेक्षा मला तुमच्याकडनं सुद्धा आहेत. शेवटी एका सक्सेसफुल प्रोजेक्टसाठी काय लागतं? सर, अप्रोच. एक्झॅक्टली मिस रसिका, एक्झॅक्टली तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. पण तुम्ही जे बरोबर ओळखलेलं आहे ते आम्हाला कधी सादर करून दाखवाल? सर, नथिंग. लेट्स मूव फॉरवर्ड. नथिंग नथिंग. चला कामाला लागा, कामाला लागा. मिस्टर माने, मी तुम्हाला ती परंपरा ब्रदर्सची फाईल पाहायला सांगितली होती, बरोबर? ती रेडी आहे. ती जर रेडी असेल तर ती लगेच मांडवकरांना द्या. मांडवकर लगेच रेक्टिफाय करा. काही चुका असतील तर क्लिअर करा आणि माझ्याकडे आणून द्या. ओके? सिओ सर. हा सर, देतो सर, आम्ही करतो. करावीच लागणार आहे. का म्हणून आपण कंपनीत कशासाठी येतो? कामासाठीच तर येतो. एम आय राईट? येस सर, येस सर. ऑल्सो या मिस्टर माने, ते जे परंपरा ब्रदर्स मी म्हणालो, त्यांची आज एक ओपन कॉन्फरन्स आहे. जाणार आहे मी. अमेरिकेला आहे. कसे जाल? अमेरिकेला आहे ती, कसे जाल? ती ऑनलाईन आहे. ती अटेंड करा. तुम्ही आणि मिस्टर मांडवकर दोघं बाजूबाजूला बसा. व्यवस्थित त्याचे पॉइंटर्स काढा आणि एक फुल फाईल मला रेडी करून द्या. ओके? काय झालंय? काय दोघांपैकी कोणतरी विसरलं असेल. गुड सेन्स ऑफ ह्युमर. एक मिनिट. काय झालंय? तुम्ही असं एकमेकांकडे का बघताय? कराल ना मिस्टर मांडवकर? कराल ना? येस. एक मिनिट, तुम्ही असे का वागताय? एकमेकांशी बोलत नाही आहेत का तुम्ही? हो सर, त्यांचं भांडण झालंय ना. ओ सांगायचं नव्हतं खरं तर. Come सॉरी here. सर. Is it? Come here. मिस्टर माने, भांडण कसं? कधी? काय झालंय? जाऊ दे सर. काय झालंय मला सांगा. नाही सर, विषय सोडा. नो, मला कळायला हवं. आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला हे कळायला हवं, कारण कंपनीचं वातावरण हेल्दी ठेवणं माझ्या हातात आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. काय झालंय ते मला नीट सांगा. सर, अवघड जाईल तुम्हाला कसं. सांगा म्हटलं की सांगा.
माने जाऊ दे, सांगून टाका आता, जाऊ दे. सांगा सांगा सर तुम्ही काय म्हणला होता सर म्हणजे आपल्याला कोणी जर भारी काम केलं तर त्याला अप्रिशिएट करायचं बाबा, कौतुक बिवतुक करायचं Absolutely. म्हणला होता का नाही तुम्ही? सर आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, मी लय भारी चित्र काढलं होतं सर, ग्रुपवरती टाकलं, ह्या किड्यानं सांगतो अप्रिशिएट नाही केलं मला. अगदी लहान मुलांसारखे आहात तुम्ही, माझे सगळे एम्प्लॉईज, मला म्हणून फार आवडता तुम्ही. मांडवकर का नाही अप्रिशिएट केलं? आपलं काय ठरलंय, आपला एक सहकारी कामाच्या व्यग्रतेतून काहीतरी वेगळं छंद जोपासण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मग तुम्ही का नाही त्यांच्या चित्राला अप्रिशिएट केलं? असं काय चित्र काढलं होतं त्यांनी जे तुम्हाला आवडलंच नाही? हं? ड्यू रिस्पेक्ट सर, मी त्यांचा अप्रिशिएट करणार होतो सर, पण ते नाही. मांडवकर Yes. हे असं का बोलताय तुम्ही? चेहराच कॉर्पोरेटचा वाचत नाही म्हटलं, कॅरेक्टर तरी. हे तुम्ही जे पकडलेलं कॅरेक्टर आहे ते कॉर्पोरेटचं वाटतंय? नाही नाही सर, मग कॉर्पोरेटचं नेमकं काय आहे? स्क्रिप्ट बोला 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 बोला. ते मला सर बोलायचं आहे. मी त्यांना अप्रिशिएट करणार होतो सर, पण जाऊ दे सर, नको सर. नो 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 मला कळायला हवं. मी म्हटलं की नाही, आय एम द कॅप्टन ऑफ द शिप, मला कळायला हवं चित्र कशाचं होतं, काय होतं चित्र. तुमचा हाफ न्यूड पिक्चर काढलेला सर. अर्धनग्न, अर्धभोंगळा. माझं चित्र काढलं तुम्ही माने, ते पण बोंगळ बोंगळ. का काढलं तुम्ही माझं चित्र माने? सर तुमची कॉन्फरन्स होती ना त्या दिवशी, हा. 2 तास काय टाइमपास नव्हता, मग माझा हात आपोआप वळत गेलं सर. कशाला मरायला तुमचे हात वळतात? कॉन्फरन्स तुमची नाही, आपली होती. त्यात तुम्ही बसला होता. तुम्ही प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करावं याचं प्रेझेंटेशन मी देत होतो माने. माने, का काढलं ते चित्र? ते चित्र द्या मला, ते चित्र द्या मला. डिलीट केलं सर. गुड गुड गुड. हा आता फक्त बायकोकडे आहे माझ्या. बायकोकडे का आहे? ती म्हणली पोरांना घाबरवाय बरं पडतं. माझं चित्र बघून तुमची मुलं घाबरतात? लागते ती सवलय. म्हणजे बायको असं दाखवती, म्हणते असं बनायचे, नुकू 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 करते ती. झोप म्हणलं की झोपते ती सर. दूध पेत नाही ती नाही, बायको असं दाखव, भोंगळा बाबा येईल, भोंगळा बाबा, लगेच दूध पिऊन टाकते ती. Shut up! गरज काय आहे? गरज काय अशी चित्र काढायची? आय एम दी मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ दिस MHJ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, आणि तुम्ही माझं बोंगळ बोंग. नका बोलू सारखं ते. तसं तुम्ही चित्र काढता माझं. शिवलकर, ते चित्र द्या मला. ते चित्र द्या मला शिवलकर. हा करू नका. ते चित्र असेल ना तुमच्याकडे सुद्धा, ते चित्र मी द्या. लगेच डिलीट केलंय सर. गुड. तुम्ही डिलीट प्रिंट आउट काढून. काय करून? एक प्रिंट आउट काढून प्रिंट आउट का काढली? सांगतो. मी चाळीत राहतो ना सर, मग म्हणून प्रिंट आउट काढायची. ग्राउंड फ्लोअरला राहतो मी. आमच्या घरात घुस येते सर. तुमचं चित्र मी उंबरठ्यावर ठेवलं, घुस यायची बंद झाली सर. माझं चित्र बघून घुशी येत नाही. घुशी सोडा सर, कुत्रा पण यायचा घरात. तू ते हे ठेवायचो आम्ही उंबरठ्यावर, पाण्याची बाटली लाल पाणी भरून. ते लाल पाण्याची बाटली. हा, लाल पाण्याची. कुकू टाकते नाही का? सांगू नका काय टाकतात आणि मग ते लाल होतं हे सांगू नका. तुम्ही काय सांगत होता? ते बाटली ठेवायचो, त्याच्यावर कुत्रा मुतून जायचा. तुमचं चित्र लावल्यापासून सर कुत्रा येतो, चित्राकडे बघतो, परत गल्लीत जातो, 7-8 कुत्र्यांना घेऊन येतो आणि चित्राकडे बघून "भोंगळा बाबा, भोंगळा बाबा!" करून 7-8 कुत्री पळून जातात सर. काय बघून पळून जातात माहित नाही सर. चित्राचा दरार आहे. बास वलकर, बास. तुमच्या किस्स्यासाठी तुम्ही तुमचा कुत्रा सुद्धा बंगाली केलात मध्येच. भोंगळे बाबा, भोंगळे बाबा. तुम्ही बॉसचं चित्र उंबऱ्यावर चिंची चेटकीन. फटके जाईल मी. हे करता तुम्ही बॉस सोबत? हे अशी चित्र काढता तुम्ही बॉसची? युजलेस. बॉसचं अर्धनग्न चित्र काढलेलं आहे आणि भोंगळा. सॉरी, आय एम सॉरी मिस रसिकाजी, आय एम सॉरी. तुमच्या समोर हे सगळं नाही बोललं गेलं पाहिजे. आय एम सो सॉरी. नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका सर. मी पण बघितलं तुमचं अर्धनग्न चित्र.
म्हणजे ह्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना मानेंनी, त्यामुळे मला बघावं लागलं. मग मी त्याच्यावर हे जलवावाले स्माइली पण पाठवल्या सर. ते येतात ना आगवाल्या, मला जळून जाऊ दे ते चित्रशी भगवत पण नाही. मिस रसिकाची स्माइली आणि तुम्ही जे सांगताय त्याचा अर्थ मॅच होतोय का जरा एकदा बघा. जे मी मगाशी म्हटलं ना अप्रोच, तो इथेच चुकतो तुमचा. फायरवाल्या स्माइलीला जलवावाल्या स्माइली म्हणता तुम्ही. आमच्याकडे तसंच म्हण. नका म्हणू, युजलेस. सॉरी सर. मिस्टर मांडवकर, तिथेच पाहिजे आन्सर. कुठे आहे तुमचं रेजिग्नेशन लेटर? सॉरी. खरं तर आय हेट यू, पण टुडे आय डोंट हेट यू. नाही मला नाही, खरं तर राग येतोच मला तुमचा, पण आज नाही आलाय. तुम्ही एकमेव असे एम्प्लॉई आहात जे आपल्या बॉसच्या अर्धनग्न चित्रावर हसलेला नाही आहात. गुड, आय अप्रिशिएट युअर डिसिजन. लयशा नाही सरी सर. फोटोचं सोडा ती चित्र बित्र ह्यानं काय केलं होतं माहिती का? काय केलंय? ह्यानं त्या दिवशी कविता केली होती तुमच्या. हो? लय मी तर उड्या हाणून हाणून हसत होतो. नाही sir. येडा बाबू झाला होता. नाही sir. मांडवकर मस्त कविता करतात. नाही sir, ती ऍक्च्युअली कविता पूर्ण नाही झाली माझी. खोटं बोलतेस रे, खोटं बोलतेस रे. पूर्ण नव्हती झाली. सांग की अरे कविता ती काय लिहिलं होतं तू? अंगणला काय जोडवलं होतं? पृथ्वी सरांचं काय? काय? आणि कुर्ल्याला काय लिहिलं होतं? पृथ्वी सरांचं काय? आणि खिडक्याला काय? खिडक्याला काय? हजक्या हे बोलायचं नव्हतं, चुकून बोललो. हजक्या. बोललात तुम्ही आता चुकून. बोललेला आहात तुम्ही. ही कविता मांडवकर, मला वाटलं होतं तुम्ही जरा बरे आहात, पण तुम्ही हेच करता. किडा हाना सर. शट अप. हे करता तुम्ही? नाही sir. तुम्ही अशा कविता करता तुम्ही बॉसवर? नाही. युजलेस. कामं नाही आहेत तुम्हाला काही? सर मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मी प्रामाणिकपणे बोलतो सर, तुमच्या मागे यांचं हेच चालू असतं. मी त्यांना नेहमी सांगतो आपण सरांचे एम्प्लॉई आहोत. आपण हे- शिवलकर त्यांचं कशाला, तुमचं सांगा ना. तुम्ही ते डार्ट गेमवर सरांचं चित्र लावलं होतं ते. सर तुम्हाला माहितीये आपल्या ऑफिसच्या खाली स्मोकिंग झोन आहे ना, तिथे ना डार्ट गेम लावलाय आणि त्या डार्ट वॉरवर ना तुमचं चित्र लावलंय सर. शिवलकर, थोडा वेळ हवाय सर. थांबा. ओके. वेळ हवाय तुम्हाला? खाली एक डार्ट बोर्ड आहे, त्याच्यावर सुद्धा माझं चित्र आहे. त्याला कपडे घातले होते सर. मुद्दा तो नाहीये. तिथे तुम्ही माझं चित्र लावलंय आणि काय करता? बाण मारतात सर. हा? चित्रावर तुमच्या हाताला ना बाण लागला ना सर तर 10 पॉइंट सर, आणि डोक्याला लागला तर 50 पॉइंट. आणि आणि काय? नको सर, ते नाही बोलता येणार मला सर. सॉरी. मला कळलं. आणि काय मला कळलं पाहिजे. ड्यू रिस्पेक्ट सर. बेंबीला लागा की 100 पॉईंट. माझी बेंबी तुम्ही बाहेर 100 पॉइंट्सला लावलेली आहे. मी म्हंटल होतं 500 पॉइंट लावूया, पण हे ऐकतच नाहीत माझं. तोंड बंद ठेवा. मुद्दा पॉइंट्सचा नाहीये. तुमच्या बॉसची बेंबी बाहेर अशी डार्टवर फिरताना दिसते तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर बाण मार. मी सर बिंबीव हाणून हाणून 700 पॉईंट केलं होतं. शिवलकर, आज रसिकाजींमुळे मला कळलं तुम्ही माझ्या फोटो सोबत काय करता. थँक्यू रसिकाजी. सर मला बोलू द्या सर. आता बोला. यांनी काय केलं माहितीये सर? काय केलं शिवलकर? सर असू दे- सांगा. असू दे तुमच्याबद्दलची शिव्यांची अंताक्षरी ह्यांनी काढली आहे सर. गुड. ओके. काय करता तुम्ही माझ्याबद्दल? शिवलकर. नाही सर. शिव्यांची अंताक्षरी काय आहे? शिव्यांची अंताक्षरी सर ते काय असतंय म्हणजे आपण शिवी देतो की नाही, त्याच्या माग नाही तर पुढे तुमचं नाव जोडायचं. म्हणजे म्हणजे कसं ए पृथ्वी ढेंग्या मग ग येतोय, मग ग आलं नाही गवर ना. पृथ्वी गचकन धावून या. काय? ढवण्या 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 गचकन धावून या. ढवण्या. गचपान धावते जीव जड आहे. हा, हा. मग न आलं की सर पृथ्वी नागड धुल्ल्या. ल माझ्यावर आला तर पृथ्वी लुल्लू पुल्लू टाऊन. सेमिनारला हे खेळ असतात सर. हे सगळं तुम्ही करत असता सेमिनारला? हा. हा? हे सगळं करता तुम्ही? म्हणजे तुमचं कामात लक्ष नाहीये. तुम्ही इथे फक्त बॉसची टेर खेचायला येता, बरोबर? काल आपण एक झूम मीटिंग केली. मला कोण सांगेल त्या झूम मीटिंगचा विषय काय होता? गुड इव्हनिंग. ते पहिलं वाक्य होता. ते पहिलं वाक्य होता. विषय गुड. बॉस इतका मरतो, राब राबतो आणि तुम्ही
त्याच्याकडे लक्षही देत नाही, त्याचं शेवटचं वाक्य काय आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात नसतं. सर सर ड्यू रिस्पेक्ट, मी तुमचं सगळं ऐकलं. तुम्ही सेवता मला थँक्यू. तुम्ही मूर्ख आहात सगळे. यू आर फायर्ड. मी एकटाच होय. अरे सगळे. वा 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 वा, जगात कोणत्याही बॉसला असे एम्प्लॉईज न मिळो. बघा तुमचा हा अप्रोच हास्यरसिकांना कसा वाटलाय? सई. फन परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडली की तुम्ही जरी तुमच्या बॉसबद्दल बोलत असला तरी त्याच्यामध्ये कुठेही असं एक बॅड टेस्टमध्ये काही नाही आलं. ते मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं, पण तुम्ही ते खूप छान मेंटेन केलं. मॅन्डी, टायमिंग क्रेझी होतं आजचं. मला तुझं हे कॅरेक्टर फारच आवडतं, मजा आली. आणि तुम्ही जेवढ्या रंगाचे कलर्स, जेवढ्या रंगाचे कपडे घातले तसेच तुमच्या वेगळ्या छटा या परफॉर्मन्समध्ये घेऊन आलात, त्याच्यामुळे मजा आली. लवली, थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांना मिळालं एका कार्यक्रमाचं निमंत्रण. चला बघूया यात हास्याची सुपारी कशी फुटते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले. तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. मजा आलं, स्किट चांगलं झालंय. कमाल कमाल. क्या बात आहे यार. दादा काय परफॉर्मन्स चोपलायस माहिती तू. माइंड ब्लोईंग. म्हणजे काय सुमार या चौगुल्या केलंयस माहितीये. अरे लोचन मजनू केला आता मी. हे काय आहे? तू लोचन मजनू केला होता. अरे बघितलंस ना आता 25 मिनिटं स्किट. अरे हा ते सुमारियाला हे आहे, लोचन जा 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 जा. सकाळी 8ला या, रात्रीचे 12 वाजतातच यार. सई ना, खरंच ना, किती ओरड तिथून तू. चला चला चला, रात्रीचे 12 वाजतात. मोनल पण ना पाठांतर घरून कधी येतच नाही. आल्यावर इकडे काहीतरी त्याला ताप आहे सगळं. आणि ती प्राजू 2 स्टेप 5 वर्ष करते. एक अशी, अरे डोक्याला ताप आहे यार, खरंच ना. आणि तो वैभव नेवाते, टेक्निकल डिरेक्टर आपला. अरे रोल आणि ऍक्शन याच्यामध्ये जो पॉज घेतो ना, तो जर कमी केला ना तर ब्रेक, तेव्हा पॅकअप होईल. त्याला ताप झाला नाही यार. 12:30 जा चालेल सगळे. हॅलो. हॅलो. हा हा सर. समीर. हा सर बोला. ए, कसं झालं रे स्किट? हा गोस्वामी सर मस्त झालं, छान झालं. नाही, पण जरा सर यार मी- 12:30 वाजले हो राज पण आता. हो अरे नाही, मी जरा लवकर गेलो. काय हल्ली दगदग मला नाही सहन होत ना. हो, पण सर 12:30 बरोबर नाही ना सर, म्हणजे खूप झालं ना. अरे पण आता तुम्ही यंग पोरं रे सगळी. तुम्ही काय एनर्जी आहे. तू सम्या दादा आहेस बाबा सगळ्यांचा. हो बरोबर आहे सर. सम्या दादा ठीक आहे, पण 51 वर्ष झालं आता माझं ना, वय झालंय. नाही, खरंय खरंय. हा सम्या, हा बोला सर. समजा तुलाही लवकर जायचं असेल ना, हा सर. तर तू माझ्याकडे नको येत जाऊस. तू दशरथकडे जात चल. हा चालेल सर. हो हो. म्हणजे तो परस्पर तुला नको म्हणेल. हा सर पण असं काय म्हणताय तुम्ही सर. हॅलो. हा काय नाही सर. ओके ओके सर ओके. हो चल चल बाय. अरे ना सर आहेत म्हणून, नाहीतर ना समीर चौगुले ऐकून घेत नाही असल्या गोष्टी. हॅलो सम्या. फोन सुरू आहे, फोन सुरू आहे. बंद कर आणि मग बोल. हा काळजी हा घे, ओके काळजी घे. ओके ओके. आता पुन्हा त्यांना SMS करा मस्करी करत होतो वगैरे हे सगळं. हॅलो बंद कर ना. अरे
मिनिट कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? इकडे डायरेक्ट कसे घुसलात? ए विराज, ए विराज, विराज, हे कोण आलेत बघ? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? थांबा थांबा. ए मोनल, चल घरी जा, चल माहिती जास्त डोक्याला ताप नाही, जा चल. ए रे 12:30 वाजले यार, 2 स्किट केल्यात तिकडे माहिती का डोक्याला. जा 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 जा. नाही नाही, मी मोनाल नाही आहे. अरे बापरे, आज हे वाढून ठेवलंय. एक मिनिट, हे तुम्ही कोण आहात? तुम्ही डायरेक्ट हे एक प्लीज प्लीज बिहेव युअर सेल्फ. तुम्ही समीर चौगुलेस ना, हास्य महारथी? ओ मी समीर चौगुलेच आहे. तुम्ही कोण आहात? मी हडद, हे खवीस आणि हा मुंजा. नाही, तुमचा स्वभाव नाही विचारला, नाव विचारलं. तुम्ही कोण आहात? याच्यावर पाय नाही तेच तर ठेवलं. आम्ही सांगितलं. मी क्यूट हडद, मी कातर खवीस आणि मी सत्य मुंजा. एक मिनिट यार, तुम्ही सेल्फी पाहिजे का तुम्हाला? शेजारच्या स्टुडिओ मधून आलात का? या पटकन सेल्फी घ्या. या चल 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 चल. सेल्फी काढायला आम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण सेल्फी मध्ये आम्ही दिसलो तर पाहिजे. दिसलं तर पाहिजे म्हणजे का नाही दिसणार तुम्ही? आरशात बघा दिसतोय का? आरशात हे काय दिसतोय मी? तू काढा काढा, सेल्फी काढा. हे अच्छा बोट तशी आहेत तुमची. मला वाटलं हे अरे बापरे. अरे तुम्ही सेल्फी नाही आहात. कोण आहात? कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो, गोस्वामी सर. हॅलो समीर. हा हा सर. अरे मी गाढ झोपलोय त्यामुळे तुझा फोन काही मला ऐकू येत नाहीये. मी सकाळी तुझा मिस कॉल पाहून तुला फोन करेन ना प्लीज. अरे काय माणूस आहे हा? अहो सर, इमर्जन्सी आहे सर. इकडे प्रॉब्लेम झालाय सर. सर माझा आयटम करताय सर तुम्ही. हे तरी सोडा मग. सर, अरे अरे हे अरे थांब रे. अरे 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 कोण आहात म्हणजे तुम्ही? ऍक्च्युली हे आहात तुम्ही? हे आहात कधी जातात माणसं गेल्यावर होतात ते आहात? आम्ही भूत आहोत. मी हडद, हे खवीस आणि हा मुंजा. तुम्ही हे आहात? हो. अरे यार तुम्ही अरे यार विराज ये. ए ब्रेक, ती कुठे आहे? लवकर बोला. या ना, हे कोणीतरी या ना यार. हे दरवाजा उघडला जात नाही. बाहेरून कोणीतरी लॉक केलाय. दरवाजा नाहीच उघडणार. आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हाला सुपारी द्यायला. ऐका, मी हात सोडतो. मी काही केलेलं नाही हो. मी माझ्याकडे का आलात तुम्ही? कसली सुपारी? तुमचा तो नवीन शो आहे ना, सम्या सम्या मैफिलीत माझा, तो घ्यायला आलोय. सोडला मी. कालच सोडला मी. हो, आता विराज जगताप करतोय. हो खरंच विराज जगताप करतोय. विराज 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 गॅरेज माझा असं असं. हे काय झालं? भूत विराजला घाबरतात? नाही नाही, आम्ही विराजला नाही, आम्ही विराजच्या कॉमेडीला घाबरतो. तुम्ही या मला माहिती आहे. हा तुम्ही तो शो करता. नाही, नाही, त्यासाठी मी तुम्ही खरंच सोडला त्यासाठी तुम्ही हास्य जत्रा सोडले. ही बातमी तुमच्यापर्यंत पण पोहोचली? अहो त्या पोर्टल्सवर विश्वास ठेवू नका. हे असे पोर्टल्स असतात ना, वाटेल त्या बातम्या देतात. तो काही बाई बातम्या देतात, ते स्वतःची विश्वासार्हता चेक सुद्धा करत नाहीत. बरं, ज्या सेलिब्रिटी बद्दल ते बातम्या देतात त्यांच्यावर काय बाबा आलेलं आहे, आज काय पाळी आली ह्याचा काही विचार करत नाहीत ते. ऐका माझं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्लीज. मी खरंच तुम्हाला अरे नाही. हास्य जत्रा सोडायला बेरिंग लागतं आणि यांच्याकडे नाही. नाही नाही, हास्य जत्रा सोडायला डेअरिंग लागतं. बेरिंग जे तुम्हाला आता जमत नाहीये. ऍक्च्युली मी नॉर्मली पिक्चर मध्ये भूत बघितलेत. कुठलंही भूत असं कॉमेडी नसतं. हसायला आलंय मला. नका करू. तुम्ही माझ्याकडे का आलात पण? आम्हाला तुम्ही खूप आवडता. नाही. आम्हाला तुमची कॉमेडी खूप आवडते म्हणून आम्ही आलोय. आम्ही तुमचा हास्य जत्रेचा शो खूप बघतो. एक मिनिट, हास्य जत्रा बघता म्हणजे?
तुम्ही सोनी लिव्ह वर बघता हास्य जत्रा तिकडे सोनी लिव्ह आहे तुमच्या इकडे सोनी लिव तुमच्यासाठी आम्हा भूतांसाठी सोनी डे. सोनी डेड म्हणजे सोनीवाल्यांनी नवीन ऍप्लिकेशन तयार केलंय भूतांसाठी सोनी डेड. अच्छा म्हणजे आता सोनी चॅनलनी सगळ्यांचं मनोरंजन करायचा विडा उचलला की काय जनरल स्टेटमेंट केलं नाही जोक नाही केला ऐका आम्ही हास्य जत्रा बघतो पण आणि तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर येतो पण. म्हणजे तुम्ही हास्य जत्रेच्या सेटवर येता गेले आजचे एपिसोड आम्ही हास्य जत्रेच्या सेटवर वावरतो. काय सांगता मग आम्हाला दिसत असे नाही तुम्ही आम्ही नाहीच दिसणार. आम्ही आमच्या हडळींचं ना हास्य जत्रेच्या सेटवर हसण्याचं वर्कशॉप चालू आहे. हसण्याचा workshop? ट्रेनर कोण आहे माहितीये? कोण वनिता खरा. ट्रेनर कोण आहे माहितीये? हा. प्राजक्ता माळी. तिसरी ट्रेनर सई तामणकर. आणि आमच्यातली एक हडळ आहे ना तुमच्या मोनल कडलकची खूप मोठी फॅन आहे. हडळ मोनाची फॅन आहे ती तिच्यासारखं गाणं पण गाते. हळू करा आय एम सॉरी विथ ड्यू रिस्पेक्ट आता कॉमेडी व्हायला लागली हसायला लागले मला हे नका करू प्लीज हात जोडतो यार. मला सांगा पण तुम्ही हास्य जत्रा सेटवर नेहमी येता नेहमी. कुणाला दिसत कसं नाही पण ते आमच्यावर असतं. म्हणजे आम्ही जर ठरवलं तर आम्ही तुम्हाला दिसू शकतो. आता तुम्हाला नाही दिसतो. हे, मी बघू शकतोय इथं तुमच्यावर असतं अरे बापरे. पण तुमच्यातला एक जण आहे जो आमच्या सगळ्या हडळींना बघतो. कोण विराज जगताप. स्किट मधले पंच त्याला दिसत नाहीत हडळी बऱ्या दिसतात त्याला तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तो भिंतीकडे तोंड करून डायलॉग पाठ करत असतो? मग तेच करत असतो तो नाही, हडळींशी फ्लर्ट करत असतो. वाजवेल रे. आमच्यातल्या 3 हडळी आहेत ना त्याच्या प्रेमात पडल्यात. त्यांना आम्ही कसं बाहेर काढला आमचं आम्हाला माहिती. हे चौकट राजा वाटायला लागला सॉरी म्हणे आय एम सॉरी मला डिसरिस्पेक्ट नाही करायचं मी भीतोय पण हे असं हळूहळू चौकट राजा नका हे नका ऐका मी हात जोडतो तुम्हाला घ्या ना आमची सुपारी. नाही, नाही, बा, ऐका मी काही नाही करू शकत तुम्ही हे करा ना तुम्ही प्रसाद खांडेकरकडे जा हा, तो अरे 15 मिनिटात लिहिल आणि 15 मिनिटात तो असा बसून देईल तुम्हाला कार्यक्रम आम्हाला तुम्ही पाहिजे तुम्ही खूप साधे. नाही, नाही, म्हणतो हे करा ना तुम्ही ते ओंकार राऊत आहे किंवा आहे पीपी आहे पृथ्वी प्रताप नको तो ओंकार राऊत सतत सगळ्या हिडीस पिडीस करत असतो. अरे, पृथ्वी प्रताप आहे ना तो नको आम्हाला तुम्ही साधे सरळ वाटता. आम्हाला तुम्हीच पाहिजे. अरे मी नाही तुम्ही आमच्याकडे सोय करायला त्यात कोई मिल गया व्हायला लागले नाही नाही नाही, हे नका नका करू हे भी मला येतो येतो मी तुमच्याकडे येतो थांब, थांब. पण कार्यक्रम कुठे शालू मालू नावाचं कॅरेक्टर आमच्या इकडे असं सेम आहे अरे fan आहे, आम्ही सगळं थोडा थोडा उचलतो. ऐका कार्यक्रम कुठे आहे? तुमचा लुच्चा मुंज मला खूप आवडतो. सॉरी ते लोचन मोज नाही मी फक्त त्याला सांगायला गेलो आय एम सॉरी मी येतोय तुमच्याकडे होय अरे बापरे आता काय होय चला जाऊया चला कार्यक्रम भूताच्या वाडीला आहे. होय भूताच्या वाडीला भूताची वाडी कुठे आहे मला माहित नाही पण ते गाडीला सांगाल ना मला परत इकडे सोडायला भूताच्या वाडीला तुम्ही येऊ शकता पण तिथून रिटर्न नाही घरी जाऊ शकत. का कारण तुम्हाला मरावं लागेल. आमच्याकडे शो करायचा असेल तर तुम्हाला मरावं लागेल. मला नाही मरायचं मला खूप काम करायचं आता आमचं सई आणि माझा एक चांगला चित्रपट सुद्धा येणार आहे त्यासाठी थांबायचं मला येतो मी येतो पण माझी एक शेवटची इच्छा आहे त्या मंचाला माझं देणं आहे काय मी एकटा येणार नाही मी आणि प्रसाद खांडेकर तुमच्या इकडे येतो मला तिकडे जाऊन बोगद्याचं स्किट करायचं आहे एवढं तेच बोगद्याचं स्किट का जे तुम्ही आणि प्रसाद खांडेकरने मिळून टीम वर्कने पाडलं ते स्किट ना ते खूप बिग बजेट होतं पण ते 3.5 मिनिटात बोगद्यात गेलं. टीव्हीवर 3.5 मिनिटच दाखवलं ते. नको बोगदा नको
नको ऑफ स्पिनर वाटतं सारखं असं असं करतं हे नका नका हे करू दुसरं मी हे दरोडेखोरांचं स्किट आपल्या स्किटची एवढी दहशत आहे भूत पळून गेली पण तुम्ही किती चिवट आहात बघा लाईव्ह बघितली दोन्ही स्किट तुम्ही तरी अजून चिकटून आहात खुर्चीला अरे वाजव संपव क्या बात क्या बात क्या बात खूप हसवलं खूप भारी कॉन्सेप्ट अँड डेडली परफॉर्मन्स थँक्यू येस प्रसाद दा तुमच्याबद्दल बोलण्याच्या आधी प्राजक्ता ज्या समीर दादाचं तू वाह वाह करून कौतुक केलंस त्यांनी तुझ्या नृत्याचे वाभाडे काढलेत काही क्षणापूर्वी म्हणूनच त्याच्यावर ही वेळ ओढवली हे लक्षात घ्या वा वा नाही पण प्राजक्ता तू हे दरवेळेला खूप स्पोर्टिंगली घेतेस त्याकरता तुझं कौतुक. थँक्यू. बहारदार सम्या हे तिघं जरी भूत असले तरी तू आजच्या स्वच्छ विनोदाचा वर्तमान आहेस आणि तुम्ही सगळे मिळून उत्तम विनोदाचं भविष्यात हे वा नक्की. वा 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 दादा नमा फॅन्टॅस्टिक. दत्तू फॅन्टॅस्टिक मस्त बेरिंग आहे दिसतोयस पण गोड. मोरे मेकअप कमाल आहे तुझा कमाल बाकी मस्त मजा आली वंडरफुल. येस सई टेरिफिक परफॉर्मन्स होता खूप मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आली. खूप पर्सनल आपल्या जगातले पंचेस ऐकून मला तरी खूप मजा आली. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्या या मस्तीमध्ये आपला कॅप्टन सहभागी होतो तेव्हा इट सेज अ लॉट अबाउट आवर टीम आणि मला ते खूप आवडतं. नमा कडक दिसतेस आणि तू स्वतः इतका एन्जॉय केलास परफॉर्मन्स त्यामुळे एक स्मितहास्य आमच्या गालावरती होतच. मोरे आय लाईक इट मॅन आय लाईक वॉट एव्हर यू डू. खतरनाक दिसताय आणि एकट्यात तर तुम्ही खतरनाक असताच पण आज दुकट्यातही खतरनाक दिसताय. दत्तू मस्त मजा आली गाईस. येस खरंच खूप मजा आली जीते रहो. मंडळी कदम सरांच्या शाळेमध्ये आज बसवलं जाणार आहे एक छोटंसं नाटुकलं. चला बघूया तिथे काय काय गमती जमती घडतायत तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. सांगितलं होतं ना माझ्या नादाला लागायचं काम नाही. वनिला शानी आहे कोच्या बापाला पण घाबरत नाही कळलं ना. अगं उठ नाही तर मी मरेन उठ नाही तर मरेन. मेल्याशिवाय उठणारच नाही मी. अरे दत्त्या बघताय काय उठ वाचवा ना मला. ये बने सांग ना तिला नाही तर आपलं पण डब्बा खायला. हे वनिता सोड ना त्याला. फक्त तू बोललायस म्हणून सोडलाय हा? तू मला खूप आवडतोस. पण मला तू नाही आवडत मला प्रिया आवडते. ए मला प्रिया आवडते. पण मला तुम्ही दोघं पण नाही आवडत. मला दत्तू फत्तू आवडतो. हिला पण कोण आवडतं? दत्तू ए. आवडतो. नाही पण मला तू नाही आवडत मला ती दुसऱ्या वर्गातली चेतना आवडते. अरे पण ती केवढी मोठी आहे. ती 7वी मध्ये आपण 3री मध्ये. पण- बघ ना तू 3रीतला मुलगा वाटत नाहीस ना म्हणून आम्हाला वर्ग सांगावा लागतो कळतंय का? हे सरले सरले हे सरले हे सरले हे सरले 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 आता पुढचं काय खरं नाही सरले. एक साथ नमस्ते आम्हाला सगळं समजते. जांबारी जांबारी बसा 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 बसा. राहू दे बाई तू नको तू नमस्कार संपलाय आता राहू दे तू बस. हा तर बालांनो जांबारी हीच एनर्जी आपल्याला ठेवायची आहे काय तर बालांनो मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगणार आहे. आनंदाची गोष्ट. अरे हो मी आनंदाची गोष्ट कुठे सांगितली तर आनंदाची
आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या शाळेत स्नेह संमेलन होणार आहे. आपल्या शाळेत शाळेचे तर आपल्या शाळेत हे नसनी. झालं हे तर लय चुकले. नाही. आपल्या शाळेचे हे आहे. सर हे काय आहे? स्नेह संमेलन आहे. ते कसे लिहितात? आत्ताच म्हणणं कळलेलं आहे की जे आपल्याला लिहिता येत नाही ते करायचंच नाही. म्हणजे काय, ती गोष्ट लिहायची नसून ही करायची गोष्ट आहे. म्हणजे काय हो गुरुजी? म्हणजे काय, आपल्या शाळेतला जो वर्ग आहे त्यांनी स्नेह संमेलन मध्ये एक नाटक करायचं आहे बालांनो. गुरुजी नटसम्राट नाटक करूया. नको रे बाला, नको नको नको. आपल्याला जे झेपल तेच आपल्याला करायचं आहे. तर ब्युटी अँड द बीस्ट करूया. हे रे इंदलकर ही कदमांची शाळा आहे ना, मग कदमाला बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ते आपल्याला का बरं करायचं आहे? आपल्याला आपल्या गावातली गोष्ट करायची आहे. म्हणजे कुठली गोष्ट करायची आहे? भोपल्यातली म्हातारी. चल रे भोपले, चल रे भोपले, टुनुक तुझं लय टुनुक होते तिकडे. तर गोष्ट अशी आहे बाला, आम्हाला माहितीये. तर एक म्हातारी असते. मग ती म्हातारी कुठं बरं जाते? है ना, लेकीकडे जाते. ती लेक कुठं असते? लांब लांब असते का नाही. मग मध्ये काय काय लागतं आपल्याला? जंगल लागते. मग त्या जंगलात कोण येत? कुत्रे झालं म्हाताऱ्या. वाघ येतो ना, कुठे करतात मग तेच. हा, तर वाघ येतो ना. वाघ दिसल्यावर म्हातारी काय बोलते? मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, झाड दूध होते, मग मला खा. वा, सगळी गोष्ट तुम्हाला किलर पाठ झाले. व्हेरी गुड. आता आपल्याला हे गोष्टीचं नाटक करायचं आहे. गुरुजी मी म्हातारी करणार. तू ऑलरेडी जाडजूड आहेस, तूच वाघाला खाशील न. तू तूप खाऊ नकोस. हा बाय, दोन गोष्टी लक्षात ठेव. तू आता तूप खाऊ नको न खूप खाऊ नकोस. तू थोडंसंच खा. म्हणजे काय होईल, तू अशी बारीक सारीक कुरकुरी होतील. आणि मग कुरकुरी जळलीस का पुढच्या वर्षी तुला म्हातारी करायचंय. किलर लरू नको करतो मी, काहीतरी करतो. लरू नको. तर म्हातारी तुला करायची बाबा. कुरकुरीत. प्रियाला म्हातारी करायची मस्त करेल. म्हातारी मी म्हातारी. तरमेश, जास्त उदू नकोस. कळलीस ना, तू सांगितलं
करणार म्हातारीचा रोल मीच करणार म्हणजे मीच करणार नाही ती करणार मी करणार. माझे पप्पा या शाळेचे चेअरमन आहेत. तुम्हाला सांगून या शाळेतनं काढून टाकायला सांगेन. मग बसा भोपळ्यामध्ये तुनुक तुनुक करत. आत्ताच म्हणणं कळलेलं आहे ही म्हातारी चांगली करू शकते. हे, ए, तू नको ही म्हातारी कर. चला इकडे ये, तुला कळत कसं ना तिचा बापू चेअरमन आहे. एका नाटकासाठी म्हणे ती शाळेतून काढून टाकत तर मी काय करू. तू एक काम कर, तू सेकंड मेन रोल कर. कुठला? हिच्या पोरीचा, म्हातारीच्या पोरीचा रोल करायचा. चला नाटक करूया. चला सगळे इकडे 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 या बाजूला इकडे सगळे इकडे. चला 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 इकडे इकडे या. उचला पटापट पटारा. ही जागा मला क्लिअर अवरेज करशील. उठले जरा असं काही करशील. इकडे या इकडे या इकडे सगळे इकडे या. हा आता थोडंसं सेटअप मी तुम्हाला सांगतो. सेटअप अंदाजे सेटअप कसं असणार नाटकात. आपल्याला यो रस्ता असणार आहे. म्हातारी इकडून जाणार टुनुक टुनुक करत इकडून जाणार. किलर किलर. चला इकडे या इकडे या. मी नाही तिकडे येणार, तुम्ही इकडे या. माझे पाय दुखतात ना. आम्ही काय तुझ्या बापाचे नोकर आहोत? तू नसेल बसाऱ्या, मी तिच्या बापाचा नोकर आहे. आपण सगळेच इकडे जाऊया. चला इकडे इकडे. ऍक्च्युली जी मगाची मी जो असा रस्ता सांगितला होता तो कॅन्सल. रस्ता इकडून सुरू होणार आता. इकडून सुरू होणार. तू वाकर. नाही सर, वाघ नको सर. सर मी कोल्हा करतो, 1 नंबर कोल्हा करतो. दाखवतो तुम्हाला. त्याच्या आईला सगळी लपडी झाली बाला. कुय 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 कुय. ही मस्ती आहे तुझी वसाऱ्या. आम्ही तुला मेन रोल द्यायचं बघतो ना, तुला कुय 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 करायचा. तू वाघ वाटल. गुरुजी गुरुजी मी वाक करतो, मला येतो. तू आधी लहान मुलगा हो वसाऱ्या. नको आई लगेच कसं रुसतो सर. रुसू नको मी काहीतरी करतो. एक काम करूया, तू भोपला हो. चला तालीम करूया. भोपळा म्हणतो. हा भोपला. आणि ही काय करतोस? उठ. काय केलंस तू वसारे? तुम्ही बोलला ना म्हातारी भोपळ्यामध्ये बसते. अरे मी बोललो म्हातारी भोपल्यात बसते, भोपल्यावर बसते असं नाही बोललोय. सगळे बिया बाहेर पडले असेल त्याच्या. बघ बाय, तू म्हातारी तू म्हातारी तू म्हातारीची मुलगी. आणि तू म्हातारीची मुलगी. हा तू एक काम कर, म्हातारीची मुलगी कुठे राहते? लांब. मग चला तिकडे चला. चला तिकडे लांब. हा तू वाघ. मी? हा आणि भाऊ तू झाड. चल इकडे. हा झाड कुठं आहे? येस व्हेरी गुड. 2 टंबरेल घेऊन बसलास आहेस. अरे झाड करशील ना. झालं सगळं दाखवायला लागतं. झाड कसं असतं. आणि तू वाघ. वाघ जंगलातून येतो, दाराच्या मागून येणार. बाई तू हसवल हो. हा तू हसवल. किलर आता म्हातारी चालणार. टुनुक टुनुक का चालणार. इच्छा असले म्हातारी. म्हातारी अशी चालणार ना. पप्पाला नाव सांगू? नको अशी पण चालेल म्हातारी. मस्त करतेस तू. अशी पण म्हातारी कर. हा ते बरोबर ना. अशी म्हातारी चालेल. चालेल चला करा. हा चला. चल रे भोपल्या. नमस्कार. हे करे. मी आहे म्हातारी. हा हा हा. आणि मी चालले माझ्या लेकीकडे. तिकडे जाताना मला लागतं एक मोठं जंगल. हा. मी आहे एका जंगलामध्ये. जंगलामध्ये दिसतो मला एक गुबू गुबू मस्त मस्त गोंदस गोंदस वाघोबा. काय रे? वाघ आहेस तर तू वसाऱ्या. वाघ आहेस वाघ. तू कशाला घाबरतोस? तिने घाबरायला पाहिजे. अरे तू घाबर नाही यार. तुला कळत नाही. तू घाबर. तू जास्त घाबरतोय मग. गुरुजी गुरुजी आपण एक काम करूया. हिला म्हातारी नाही गुरुजी, आपण हिला म्हातारी करूया ना. हा चालेल. जर तू म्हणाला तर मी म्हातारी करेन. अरे नको नाही यार. तुझ्यापेक्षा तर छान चेतना म्हातारी करेल. चेतना चांगली म्हातारी करणार आहे. भाजपुरी करशील तू. कुठे काय करतेस? कशाला मारतेस तू त्याला? मग तो कशाला बोलतो म्हातारी चांगली चेतना करणार आहे? तू मारते कशाला त्याला? कळत नाही तुला? ये रेस का तू? पप्पाला नाव सांगू? नको
नको सांगू. मी पण त्याला मारतो बचाऱ्या. चला तर इकडे इकडे. आता एक तुम्ही थांबा. दिस इज एव्हरीबडी होल्ड. तुझा रोल आता. तुझा काय रोल आहे? अस्वल अस्वल आहे. होल्ड हा होल्ड. चल हसबल. अरे वसऱ्या हसबल कराय सांगतोस, खेकड्यासारखं काय करतोस? गुरुजी दुखतंय ते मारले तिने. ऐक ना बाबा, ऐक ना. तू आपलं नाटक करायचं ना. तू काही करतोस तू. मी करते काहीतरी. ए खेकडा उठ 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 इकडे. ए मला इकडे. तू झाड शिफ्ट हो. तू झाड कर आणि तू अस्वल करा. रेडी? अरे हे काय करतोस बसल्या? सर माझ्या फांद्या दुखतायत सर. फांद्या काढून मारीन मसाऱ्या. फांद्या दुखतात असं समाज वारा नाहीये. फिक्स नाही झाला. फिक्स. चला आता म्हातारी करून येणार. तुझी झाड फिक्स. आता हसवलची एंट्री. चला. ए म्हातारी कुठे चालली? मला भूक लागली. म्हातारी मी तुला आता खाऊन टाकणार. म्हातारी आता नको खाऊ. मी माझ्या लेकीकडे जाते. पिझ्झा खाते, बर्गर खाते, फ्रेंच फ्राईज खाते, मोमोज खाते. फ्रेंच फ्राईज ए वसारे, तू प्रोटी सोडून सगळं बोलीत जाईस तू. तू प्रोटी बोल. प्रोटी बोल. तू कधी खाते? मग तू मला खा. नाही मज्जा येते. आपण दुसरं काहीतरी नाटक करूया. हा चालेल. दुसरं करूया. मज्जा नाही येते. गुरुजी मी काय बोलते? मी ना म्हातारी होते. जंगलामध्ये जाते. मला तिकडे एक मस्त चिकना वाघोबा भेटेल. त्याच्यासोबत मी लग्न करते. मग माझ्या लेकीच्या घरी जाते आणि तिला सांगते, ए लेकी लेकी हा बघ तुझा बाबा. अरे काय हे रे, काय मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस काय? हे आहे का नाटक आपला? ए, रस्ता मोडला. ऐक 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 ऐक. ए नको फिरू. रस्ता आमचा फुट. ऐक ऐक माझं काय. मी तुला नाही बोललो रे. मी तुला नाही बोललो. मी प्रियाला बोललो. तिच्या आईला हिचं काय? ए प्रिया, हे तुला नाही बोललो मी त्याला बोललो. हसवल हसवल हसवल. अरे मी तुला नाही बोललो. मी ह्याला बोललो. तुला नाही बोलले. तुला नाही बोलले. पडलास तू बचारा. इच्छा आहे जाऊ दे. फालतू गिरी पाड. आपल्या शाळेत हे नायक आहे. वा 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 वा. तुमच्या पंचेशी तूप रोटी खाऊन आम्ही जाडजूड झालो. मस्त भन्नाट आणि वात्रट परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. वा वा. बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आणि तुम्हा सगळ्यांचं हे मी स्नेहलम मला मुर्दे जाऊ दे. जे काय होतं ते मस्त होतं. छान होती कॉन्सेप्ट आणि भयंकर एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. बाकी सगळ्यांना मी या बेरीमध्ये बघितलंय, पण प्रिया तुला मी पहिल्यांदाच अशा छोट्या मुलीच्या ह्याच्यात बघतोय. एक दोघा तिघांच्या खिशाला रुमाल आहेत म्हणून ती वाटली लहान मुलं नाही. अरुण तुफान. तुफान एनर्जी. आणि म्हणजे या वास्तूतला दुसरा कुठलाही नट ते हेसनं त्याच्यावर पंच नाही काढू शकत. एकमेव तू आहेस. वा 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 वा. बहारदार. तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे. गॉड ब्लेस यू अरुण. थँक्यू. मजा आली मजा आली मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना या रूपात पाहिलं.
वने तुझ्या बाबतीत काय बोलू म्हणजे वादळ जेव्हा हा आवाज काढतं तेव्हा मला मी एक वेगळ्याच मजल्यावर असते तेव्हा मला खूप मजा येते. तुमच्या सगळ्यांची साथ उत्तम. अरुण दादा युअर अ स्टार. आणि मला असं वाटतं की ही कुठली शाळा आहे जिथे सर येतात आणि सरच टेंटेटिव्ह नमस्कार करतात. मला या शाळेला एकदा भेट द्यायची आहे. अरुण दादा पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तो स्नचा पंच आणि नुसता पंच नाही तर त्याची वेळ त्याचं ज्या पंचचा जेवढा जम आहे त्याला असं तुम्ही स्पेस आउट करून आम्हाला खूप हसू देऊन मग तुम्ही परत आलात. आम्हाला खूप मजा आली. गॉड ब्लेस यू अरुण दादा. देर इज नो बडी लाईक यू. येस. मंडळी, निशिमच्या सासऱ्यांनी आज उचललाय विडा शॉर्ट फिल्म बनवण्याचा. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा दणदणाटी ब्लॉकबस्टर अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत खडकपड्याचा विकी कौशल, निनिश कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले. मी मरते. बाबा साधनेत आहेत. त्यांची साधनात व्यत्यय येईल असं काहीच करू नको प्लीज. तर मरू दे. निशिम, हे बघ बाबा आज बिझी आहेत. त्यांची पर्सनल डोरबेल काय वाजणार नाहीये. तू दरवाज्यावरची वाचूनच ये हा आतमध्ये. अरे काय साला इलॉजिकल घर आहे यार हे. जगात कुठे सापडणार नाही एवढं इलॉजिकल घर. भिंत आहे नाहीये, कोणी कुठून येत आहे काही कळत नाही. लॉजिकलेस आहे सगळं या घरामध्ये. चरबी बघितली म्हाताऱ्यामधली. आता सांगून गेली ना पर्सनल डोरबेल वाजणार नाही, तरी पण लगेच रावणार नाही ना वाजवल्याशिवाय. शिवाली कोण आहे? दरवाजा उघड, ओठ दुखायला लागले. हो बाबा उघडते. आता कोण आलं असेल बाप रे. हिची एक ओव्हर ऍक्टिंग. आता कोण असेल? निशिम तू. 2 मिनिटापूर्वी बोललो आपण. काय झालं? आवाज नको करू. ना थांब. काय बाबा बिझी आहेत. ते काहीतरी क्रिएटिव्ह लिहित आहेत निशिम. हो काय लिहित आहेत? क्रिएटिव्ह. हो पण क्रिएटिव्ह काय लिहित आहेत? माझंच वाक्य पूर्ण करू नको ग. माझंच वाक्य काय पूर्ण करून सांग. क्रिएटिव्ह काय लिहित आहेत ते सांग ना. मला नाही माहिती. आपल्याला कळेल. तू ये ये इकडे बस. माझं गोंधळ. शिवाली हा बाबा. अगं लिहून झालं शिवाली. आपली खोली इकडे आहे ना बाबा. तू काय स्किट बघायला आलायस इकडे? मदत कर ना. ओ बाबा ओ या. थांबा. अरे काय लॉजिकलेस आहे यार सगळं. अरे काय करताय बाबा तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? काय करत होतात? गेला असतात ना डायरेक्ट खाली. नाही नाही डायरेक्ट वर गेले असते बाबा. अगं बाबा आहेत का तुझे? कसं बोलतेस तू? अरे बाबू वर गेला असतात ना डायरेक्ट तुम्ही. शिवाली तू अर्जंट मीटिंग सोडून का बोलवलंयस मला? मी बॅग घेऊन आलोय ऑफिस मधून. होय हो इथे बसा तर खरं. या या बसा बसा बसा. हा काय म्हणताय? खिसे कापू बापू. जावई ये, बापू. जावई बापू. कोण ये खिस्से कापू बापू? तुमची पोरगी तुमच्या खिशात होती, मी खिसा कापला आणि पोरीला घेऊन गेलो असं झालं? कशाला माणूस 3 महिन्यांनी येतो पहिलाच पंच पाडतो यार. काय डेअरिंग केली.
अहो मस्करी केली एवढं बघ कमाल करायचे चिडताय ते चिडू नका ना. सांगतो आज नाही मी सांगणार आहे थांबा ये, ये. अजिबात बोला तुम्ही नाही हो ना बाळा. मला सांगायचंय बाबा हो, मी सांगणार आहे बरं त्याला. अगं तुम्ही नाही बोला अगं हो बघा उत्साह बघा पोरीचा सांग मी सांगते हो, हो. आणि निशिम तुला माहितीये का मानखुर्दला मोठं इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं आणि माझे बाबा त्याच्यात भाग घेत आहेत आणि आजच आपण त्याचं शूट करतोय. बाबांनी स्वतः स्क्रिप्ट लिहिलंय येस आणि गेस कर तुला असिस्टंट डिरेक्टर म्हणून निवडलंय बाबांनी. येस काय बोल Yes. मी असिस्टंट होय 5 लाखाचं बक्षीस आहे. Yes. 5 लाख रुपये हो आणि तुला माहितीये बाबांनी खूप अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलंय. बाप आणि मुलीच्या नात्यावर एक हृदय पादक कथा लिहिली. अगं हृदय द्रावक असेल ना हृदय पादक होय. असं कुठली कथा लिहिली आहे नाही तुम्ही? नाही हे तिला हृदय द्रावकच म्हणायचं लहान आहे ते एक्साइटमेंट खूप वाढते हो तिची. हे बघा मी ही गोष्ट अतिशय योग्यरित्या जमून आलेली आहे आणि अतिशय सुंदर जमलेली आहे. तुम्ही एडीचं काम करा असिस्टंट डिरेक्टर आणि तुम्ही ओपीडी व्हा. अहो डीओपी असतो ओके DOP डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी ओपीडी म्हणजे डॉक्टर करतात ती. अच्छा हरकत नाही ते तुम्ही हे जे काय आहे ते ऐका ना cameraman बाबा आहे. तुम्हाला आपण- नाहीये काही नॉलेज फिल्म मधलं का करताय तुम्ही यांना नको ना थांबवायला सांग ना हे सगळं. तुम्ही जर काम करायचं असेल असिस्टंट डिरेक्टर म्हणून तर मला सांगा अदरवाईज माझ्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. चलो बाई आने दो येऊ दे बाबा, नको मी हात- लगेच हा नाही तुम नाही अहो, हा. प्लीज जाऊ यार प्लीज अगं जाऊ. कोण आहे ग तिथे कोणी नाहीये तिथे. पण तू असं काय करतोय शांत बस. बाबा एक मिनिट द्या मला. आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी गमावशील निशिम. निशिम इंटरनॅशनल असिस्टंट डिरेक्टर होणार आहेस तू. अशी काही पोस्ट नसते ग शिवाली फक्त असिस्टंट डिरेक्टर एवढंच असतं ते. आणि मला नाही व्हायचंय ऐक माझं मला नाही करायचंय हे सगळं. अगं चांगली नोकरी आहे माझी नोकरीवरूनच आलोय ना मी मला यायचंच नाहीये इथे. मग 3 महिन्यांनी कालच बोलवल्यावर इथे. ए बेटा असं नाही करायचं बेटा. पण बाबा मग कसं करतोय हा? नाही बोलायचं ते करतील ना. करणार आहात का मला सांगा असिस्टंट डिरेक्टरचं मी काम. नाही करणार आहे मला नाही करायचं निशिम प्लीज मला नाही करायचंय. तुला माझी शपथ आहे. तोंडावर कोण घेतं का शपथ. हात असं ठेवतात शपथ आहे माझी शपथ आहे. अरे चुकून ठेवला हे असतो ना हात. हा, इथे इथे तुला माझी शपथ आहे बाबू. तू इंटरनॅशनल असिस्टंट डिरेक्टर साठी हो म्हणणार आहे. नको ना ग शिवाली. अरे ठीक आहे रडू नको बाबा हो हो ना व्हेरी गुड. तर आता तू एडी आहेस आमचा हा आर्टिस्टला कॉल टाइम दे. कोण आहेत आर्टिस्ट. आम्ही दोघे आहोत. मुलगी आणि बाप आहे ना आर्टिस्टला कॉल टाइम दे. आता शूटिंगला कसं येणार. आपण तुम्हालाच कसं देणार कॉल टाइम बाबा. शिवाली मी येणार नाही पण दुसरी काम आहेत कॉल टाइम देतच येतो मी. मी ऑफिसचं काम सोडून आलोय शिवाली माझं डोकं फिरलं. अरे चिडू नका अहो थोडी कॉमेडी केली. काही करू नका कॉमेडी. मग तुम्ही करा. पांढरा पट्टा बघे चेहरा देखो चेहरा मी जाईना निघून. सॉरी माझं डोकं तापतोय मी सिरियसली सांगतोय. इतके स्केड्यूल करतोय आपण किती वर्ष झाली ही सिरीज करतोय. बरोबर. मी केली आहे कधी कॉमेडी. मी सिरियसलीच करणार असं सांगतोय मी. तुम्ही करा काय ती कॉमेडी म्हणून. खरंच यार खूप हसवता हो तुम्ही खरंच खूप हसवता. बाबा ओके ठीक आहे मी यांना आता गोष्ट सांगतो. गोष्ट लिहिलेली आहे हा. तर आता मी सुरू करतो हा स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो. वाचा. स्क्रिप्ट आहे हे काय हे एवढंच स्क्रिप्ट आहे. हे शॉर्ट फिल्म आहे ना म्हणून हे पण स्क्रिप्ट पण थोडं ठेवले ते थोडं लॉजिक लावलं. नीट लक्ष द्या. एक मुलगी कट्टू रस्त्याने जात असताना कट्टू तिथून तिचे बाबा कट्टू आणि अचानक त्या बाबाने कट्टू आणि समोर काय कट्टू. हे कट्टू कट्टू काय आहे मध्ये. फिल्मची लँग्वेज आहे ती. काही काम नसताना बालनाट्य शिबिर घ्यायचं त्या लोकांना नाही कळणार हे. सांडपडा नाही एक जस्ट सांगतोय फिल्मची लँग्वेज असते. कट्टू कट्टू मला लिहितात. नका सांगू. लेखक लिहिताना एक गोष्ट एक सीन संपला की दुसऱ्या सीनवर जाताना त्या दुसऱ्या सीनच्या मध्ये कट्टू असं लिहितो. 2 शब्दांच्या मध्ये अरे गॅप आहे चला काहीतरी घालूया कट्टू असं नसतं ते. वाटेल तिथे कट्टू कट्टू घालतायत. हा शॉर्ट फिल्म करायची मला शिकवता तुम्ही काय येतो तुम्हाला यांची नाही शिवाली नाही. निशिम खूप झालं.
शिवाले नाही प्लीज. बाबांची टेक्निकल बाजू बघण्यापेक्षा त्यांनी इतकं सुंदर स्क्रिप्ट लिहिलंय ते बघ ना. बाबा चावा. वाचा ग. असं नको ना करत जाऊ बाळा तू. हरकत नाही, मी आता सुरू करतो वाचायला. अतिशय सुंदर गोष्ट आहे. बाबा मला पटकन. एक्साइटमेंट जरा कमी कर. होय होय होय. वा 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 वा. अगं काय वाचलं त्यांनी याच्यात? काय वाचलं? वाचू दे ना आधी त्यांना. वाचा बाबा तुम्ही वाचतो वाचा. वाचतो. एक बाबा असतात. हृदयस्पर्शी लिहिलंय. अगं बाई, जगात आधी कधी एक बाबा नव्हतेच. पहिल्यांदा घडलं ना हे. एक बाबा असतात हे पहिल्यांदा ऐकलं. बाबांवरचं प्रेम आहे त्यांचं. जाऊ दे ना. तुमचं आहे की नाही? काय काय हो. अरे नाही, आहे, असं आहे असं नका. माझ्या आईला मध्ये नाही आणायचं नाही, नाही. अजिबात नाही. येस येस प्लीज. एक बाबा असतात. त्यांची एक एकुलती एक मुलगी असते आणि त्यांचा एक दुष्ट जावई असतो. अरे बापरे, ए, हळू. त्यांचा एक दुष्ट जावई असतो. तो जावई त्यांच्या मुलीला सांगतो की बाबांचं काळीच काढून आण. आणि मग ती मुलगी जाते, बाबांचं काळीच काढते आणि रस्त्याने जाताना तिला ठेच लागते. तर बाबांचं काळीच म्हणतं, बेटा लागलं का ग तुला? एक अरे सरळ आईच्या काळजाची गोष्ट बापावर फिरवली तुम्ही आणि स्वतःची गोष्ट म्हणता याला? कळली तुम्हाला? ओ गॉड. अरे काय कठीण आहे याच्यात कळायला. यार थोडेसे चेंजेस केले तर काय? ते काळजाच्या ऐवजी अपेंडिक्स वगैरे ठेवलं तर appendix होऊन जातं. अरे असं वेगळं वाटेल थोडं. अरे लाजातो तुम्ही. अवयव नाही, कॉन्टेंट बदलला पाहिजे. कॉन्टेंट नवीन पाहिजे. बरं बरं. मग अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे. अजून एक गोष्ट लिहिलेली आहे, ती तुम्हाला खूप आवडेल. अतिशय वेगळी आहे. एक मुलगी असते, ती बाबांना तलावाच्या किनारे घेऊन जाते. बाबा तलावात पडतात. एक देवी प्रकटते, तांब्याचे बाबा काढते. चल रे चल. हे मला नाव माहिती नाही. हे खूप झालं. अरे लाकूड तोड्याची गोष्ट सांगतोय तुझा बाप. हा? ही पण कळली तुम्हाला? अरे का अरे, नाही अरे. कळणार? थोडेसे चेंजेस केले तर तलावाच्या ऐवजी नदी बिदी टाकली तर. ती निर्लज्ज हा. तो नाही सुचत तुम्हाला काही तर कशाला लिहिता? बरं अजून एक गोष्ट आहे, अतिशय गोष्ट आहे, पण त्यासाठी वेगळं कास्टिंग लागेल मला. आता आहे ना कास्टिंग करा ना त्याच्यात. ये कास्टिंग में नहीं होएगा, नहीं होएगा. लड़की का रोल सुनसुनीत लड़की चाहिए. कौन है? अरे बापरे, खूप जणी आल्यात. ए शिवाली, चुणचुणीत मुलीचा रोल करशील? मी सर. हाँ? हो, सर. करशील? हो, सर, करेन. ओके, इनको मिले. चलो भाई, मुलीला बाहेर चला. चला सगळ्यांनी बाहेर जा. काय हरकत नाही, चला बाहेर जा. चलो, तुला रोल मिळालेला आहे. आता बाप पाहिजे. बाप हँडसम बाप आलेले आहेत सगळे. यातला कोण करेल? ओ बुढाओ, तुम करेगा? मी करेन. अरे वाह, क्या किया है तुम आजकल? हाँ? ये मैं स्किट किया है. अच्छा स्किट. हाँ क्या है? इसके पहले क्या क्या किया है तुम? एकांकिका किया है और ऐसा थोड़ा थोड़ा इवेंट किया है और हाँ 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 हाँ. ए सम्या मैफिली तर माझ्या. थांबव तुझी मैफिल. एकटा करतोयस? आम्ही आहोत ना, मग आम्हाला घे ना. हो हो घेणार घेणार. चलो भाई, चलो भाई, चलो चलो. चालेल. मेरे को क्लियर चाहिए. चलो हा? वो क्लियर करा सब. अभी है बुढ़ा. हाँ 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 हाँ. ये इधर. हाँ, ये इधर जाने का और तुम्ही चालत असताना तुम्हाला ठेच लागते. हाँ हाँ चलेगा. हाँ चलो रेडी. रोल. काय बोलताय? सायलेंसर को चाहिए, पूरा सायलेंस चाहिए. ए बुढ़ाओ. हाँ 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 सर. मैं करतो ना. रेडी रेडी. हाँ रेडी. रोलिंग एक्शन. एक्शन कट 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 कट. माझं काही चुकलं का? माझं काही चुकलं का? अरे तुम ये कैसे करता है तुम? हवा नहीं चाहिए. इतना ही चाहिए. करो एक बार. करो एक बार. ओ लड़की उसको बोलो. हाँ हाँ मैं उसको बोलती हूँ. ये करने का. अरे तू तुझं आहे ना, नाही तू तुझं कर. रोल कर गया कॅमेरा. खरं सांगा, अगदी मनापासून सांगा दोघही. असा काय नाईलाज आहे तुमचा की हे बघावं लागतं तुम्हाला? आई शपथ सांग, काय बघ, काय नाईलाज आहे? अरे तुझा जो नाईलाज आहे आयुष्यात तोच माझा पण आहे. कॅमेरा ऍक्शन. रोलिंग ऍक्शन. कडक परफॉर्मन्स. सम्या
समय मैफिलीत माझाच एक पात्री प्रयोग आज भारीच रंगला. वा वा, मजा मजा. आता जाऊया कट टू कमेंट्सकडे. प्रसाद दा. वा वा बहारदार. समय खूप वर्ष मी तुला ऑब्झर्व करतोय. इतक्या गोष्टी खरोखर तुझ्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. खूप खूप गोष्टी तुझ्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे गेल्या 10 वर्षात मी 5 चित्रपट डिरेक्ट केले, पण ही ऑर्डर मला शिकता नाही आली. तेवढी मला शिकवली की ते काय म्हणायचं, मधलं काय म्हणायचं. म्हणजे तुला मी सांगू, ऍक्टर म्हणून सुद्धा आजपर्यंत मी अनेक प्रोजेक्ट केली, पण अशा बिटवीन द लाईन्स मला कधीच नाही काढता आले. वा 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 बहारदार. फार मजा येते ही सिरीज आली की. आणि निमिष, तू वारंवार येत जा. आता आजपासून मी तुला शपथ देतो. मी शिवा नेहमीप्रमाणे ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स. मजा आली, मजा आली. मंडळी, आजपासून या मंचावर सुरू होणार आहे एक नवीन पॉडकास्ट. त्यामुळे आपण सज्ज होऊया फ्रेश मुलाखती अनुभवण्यासाठी. त्यातली पहिली मुलाखत घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सबूत श्यामसुंदर राजपूत, दादर सामूल पालेकर, ओंकार राव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भाट. नमस्कार 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 सगळ्यांना. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका मनोमिलन स्वरछेडे. आणि मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. वा, हो ना, वा, हो ना, वा. हो ना. अत्यंत रिलॅक्स वाटतंय आज अविट. हो ना, हो ना, हो ना. एवढं रिलॅक्स वाटतंय कारण आज आमचा 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार नाही. आम्ही आज प्रयोगाला खरं तर आमचा 500वा प्रयोग आज नाहीच. आज आमची मुलाखत आहे खरं तर. आणि मुलाखत आहे म्हणजे तो नतद्रष्ट कार्टा, एवढ्या कपाळावर एवढूसा तोंड फुटलेला, नाकतोडा गोचिड येणारच नाही. अविट तुला सांगू का, वर्ल्ड कप जिंकल्यावर रोहित शर्माला जेवढा आनंद झाला असेल ना, तेवढा आनंद मला आज झालेला आहे. काय करतोय? शांत हो, शांत हो, शांत हो. आज ना आम्ही इथे इंटरव्ह्यू साठी आलेलो आहोत. पॉडकास्टच्या म्हणजे इंस्टाग्रामवरचं एकदम पॉप्युलर चॅनल आहे पॉडकास्ट विथ श्याम. त्यांनी आम्हाला आज इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं आहे, आमचा संगीत क्षेत्रातला प्रवास जाणून घेण्यासाठी. हो 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 हो. त्यांचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. अरे वा, 2 मिलियन फॉलोअर आहेत. 2 मिलियन फॉलोअर्स. बापरे, म्हणजे आपली मुलाखत व्हायरल होणार वाटतं. होणार म्हणजे होणार. रियाज रिया. पण काय रे म्हणू, ते इंटरव्ह्यू घेणारे अजून आले कसे नाहीत? शट अप द सायलेन्स. Near and dear ones, welcome to the podcast with Shyam. People, let me introduce myself. I am a man with the power of heart. I am Tarzan of romance. I am Shyam Zaka, aka Big Daddy. अविट, ही फिरोज खानची 18वी आवृत्ती कोण आहे? थांब ना म्हणू, तेच आहे. थांब ना Side जरा. hero, रुक जाओ. Baby doll. I am a hard nut to crack, but easy nut to grab. Grab me. अय्या, अय्या, अय्या.
बोलताय हे बाळा जो जो रे एक गंमत केली रे. ठीक आहे. यहाँ जाओ जालिम हसीना. पीपल कॉल मी श्याम. लड़कियों का दिल का लगाता हूँ ट्रैफिक जाम. हॉर्न बजाना मना है पपम. और इतना बेहतरीन दिखना गुनाह है गुनाह है गुनाह है. इच्छा काय मध्ये मध्ये नसीरुद्दीन शाही होतोय त्या. Variation is the need of the hour. हा नाही पण बुरी नजर वाले तेरा मुंह मुझे मत दिखा. भाग जा यहाँ से. अहो श्यामजी माझे पती आहेत ते. आमच्या दोघांचा इंटरव्ह्यू आहे ना. ये तबले जैसी शक्ल वाला तुम्हारा पति है. इसके साइज की तो रोज मैं अगरबत्ती जलाता हूँ. केवड़ा फ्लेवर सादगी की मुराद वो तुम नहीं. समंदर की तरह है हमारी पहचान. ऊपर खामोशी नीचे तूफान. नीचे दरिया ऊपर अंबर. 95952222 is my number. ऐका आफ्टर द शो. टिडिंग 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 टिडिंग. ऐका ए जाकाजी काय श्याम साका. श्यामजी. श्यामजी तुम्ही माझ्या बायकोशी असं सलग गुलू गुलू नाही करू शकत. लेट्स डू गुलू गुलू. नाही 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 करू शकत असं म्हणून मी आपण पॉडकास्टला सुरू करायचा. या ज्या कामासाठी. शहजादी हसीना हैव अ सीट. शेजादी. ऐकलं धन्यवाद. आशीष नेहरा के फंसे हुए डुप्लीकेट. तुम भी बैठ जाओ. तुला असू दे ना. आशीष नेहरा नाही म्हणू थांब ना जरा. तुम्ही कृपा करून बसा. मैं ज्यादातर खड़ा रहता हूँ कुतुब मीनार की तरह. तुम्ही कृपा करून बसा. ओके तुम कहते हो तो बैठ जाते हैं. तुला पीपल थांब. दोन. आर यू रेडी फॉर द पॉडकास्ट. People, let me introduce this beautiful Georgious lady. Georgious. She's bomb, musical bomb. म्यूजिक इंडस्ट्री को गिरा हुआ है ये सपना. बना लो मुझे अपना. नाव पण घ्या ना. त्या नाव पण सांगा. नुसतं तारीफच होते नाव नाहीच कळलं. Give the big round of the applause to रागिनी लपेटे. अभिज्ञ रागिणी. रागिनी लपेटे काय आहे. सॉरी का- असं नावच नाहीये ना ते. अवीट रागिणी असं नाव आहे. सॉरी. कोण रागिणी लपेटे काही जुळत पण नाही आहे. विसरले विसरले म्हणजे वेगळंच होतं काहीतरी. वेगळंच बोलले. बाळा जो जो रे फक्त यमक जुळवला रे. नका यमक जुळवू. नाव सांगा ना तिचं. Now it's the your turn. People, let me introduce you to this ordinary looking fellow. Such a human face with ugly features. Male version of the Vani Kapoor. So people, give the big round of the applause to मन में लड्डू डबल बेडे. मनोमिलन स्वर छेडे. डबल बेडे असं आडनाव असेल का कोणाचं आयुष्यात. आणि मनमे लड्डू असं नाव. आणि मुळात मला सगळ्यांना माझ्या नावाची विटंबना का करायची असते. एवढं कठीण नाव आहे का माझं. आणि मुळात माझा चेहरा आहे का भंकस आहे मला सांग. तू असं म्हणतेस का वा काय सुंदर भंकस आहे तुझा असं म्हणतेस का. ना चेहरा आहे ना. मी चेहरा आहे की मी मेलवाणी कपूर आहे. अभि मी मेलवाणी कपूर आहे. घुंगरू मी आहे.
2 मिलियन लोक बघतायत. नशेशी नशे मी आहे का ती? बस खाली बस, नको हे करूस. त्याला काही मला मुळात तो तुला बेबी डॉल म्हणतोय ना, हे मला आवडत, माझ्या समोर म्हणतोय हे मला आवडत नाहीये. अरे त्याची स्टाईल आहे ती. मग मला पण काहीतरी बोलायला पाहिजे ना, फक्त तुलाच कसं बोलतो मला. बोलेल ना, धीर धर ना. मी तुला त्याच्या पॉडकास्टची लिंक पाठवली, ती तू पाहिली नाहीस का? तुला माहिती होतं हे असं सगळं असणार आहे? हो. तरी आपण आलेलो आहोत तिथे अविट. 2 मिलियन लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. का नाही यायचं म्हणून सांग त्या बरं. व्हायरल रिळांपोटी मी करतोय, फक्त लक्षात. तिळा होणार म्हणजे होणार. हा ऐका हे जाका आका काय जे श्यामजी. श्यामजी. हा ऐका, तुम्ही जर हिला बेबी डॉल म्हणणार असाल तर तुम्ही मला पण काहीतरी असं म्हणा, एक बॉय किंवा असं गुड बॉय किंवा काहीतरी म्हणा. नका म्हणू, बरं नका म्हणू, हे नका आवाज काढू प्लीज. फक्त प्रश्नांना सुरुवात करा ना, प्रश्न विचारा ना लवकर. सो लेडीज अँड बेबीज, लेडीज अँड जेंटलमेन, I hate the gentleman. Men should be wild, like me. काय चाललंय, बसा ना. कैसा लगा मेरा शेर? अगर मेरा शेर पसंद आया हो तो शेयर करो, लाइक करो और सब्सक्राइब करो. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. काय बोलतोय त्याच्याच पॉडकास्ट मध्ये तो त्याच्याच कॉमेडीला घोड्यावर बसवतो आहे अभि. अरे ही म्हणून कळत कसं नाही तुला? म्हणून हीच तर त्याची स्टाईल आहे ना. अरे ही स्टाईल आहे, ही स्टाईल आहे. तू नको करूस म्हणून, नाही चांगलं दिसत. मी चांगलं, हे चांगलं दिसतंय. ते आवडतं ना. 2 बेबी मिलियन. डॉल, बेबी डॉल, बेबी डॉल बोला पटकन. I heard you are a music lover. हो ना, हो ना, हो ना. Then I am the music. Love me. बाप जन्मात अशी व्हायलिन कधी वाजली नाही. कुठली व्हायलिन नाही, डुक्कर व्हायलिन वाजवते तोंडाने. बच्चा, श्याम की बातें दिल पे नहीं लेते. इट्स अ डैडी ह्यूमर, सबसे हटके. त्याला फटके दिला पाहिजे, तुला खरं तर मनू. सांगायला पाहिजे. मनू. कुठला डॅडी ह्युमर वगैरे असं मुळात हा विनोद प्रकारच नाहीये. डॅडी ह्युमर डार्क ह्युमर आहे, सिच्युएशनल ह्युमर, असा ह्युमर. हा कुठला डॅडी ह्युमर? त्यांचा असेल ना. त्यांचा काय डोमलाचा त्यांचा. त्यांचं- ऐका ना, तुम्ही प्रश्नही विचारता का तुमचं स्वतंत्र चालू राहतं अख्खा पॉडकास्टवर? Let's start the podcast. असतात, मी पाहिलंय. Let's start the first segment. नाही ना लढ जायबे तो मनवा मग कसं व्हायवे करी. हे काय नेम ऑफ द सेगमेंट. एवढं मोठं नाव, नैन लढ गई बे मनवा मा कसं कसं बेकरी, हे नाव आहे सेगमेंटचं. आहे ना. म्हणून तू पॉडकास्ट पाहिला नाहीस हे त्यांना नको कळू देऊस ठीक आहे. प्लीज. हो, हो. 2 मिलियन फॉलोअर्स म्हणून. हो ठीक आहे, हो बाई, हो व्हायरल काय ते. बच्चा बच्चा. तो तोता मैना का जोड़ा, तुम्हारा पहला टाका कहाँ भिड़ा? आम्ही पहिल्यांदा भेटलो ते आमच्या दांडेकर गुरुजींकडे. हाँ, दांडेकर. मी अगं, मी मनोला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मिलन झालं आमच्या मनाचं. अविट मनोला मिलन हा म्हणजे तेव्हाच प्रेमाचे स्वर छेडले की काय तुझे. हा बाई बाई. लज्जा स्त्री का कहना होता है, अप्रैल के बाद मई महीना होता है. बिजली की नंगी तार पे मेरी कॉमेडी को नंगा बिठाओ. हाय 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 हाय. काय बोलतोय हा माणूस अविट? अगं पॉडकास्ट आहे, 2 मिलियन लोक आपल्याला बघणार आहेत. हा माणूस काय बोलतोय हे? तेच लोक बघतात. आपल्याबद्दल सांग ना. त्यांनी विचारलंय ना. ऐकायचंय लोकांना, आपल्याला लोकांना. मी सांगतो, तू थांबलीस तर आता सांगतो. पोचायचं आहे. बच्चा रिलॅक्स. ऐका, दांडेकर गुरुजींनी आम्हाला गाणं शिकवलेलं आहे. हो. आणि त्यांनीच आम्हाला शिकवलं की संगीत ही एक साधना आहे. खरंय. I love साधना. लेकिन मैंने छोड़ दिया उसे ताड़ना. काय आपण कुठे होतो, आपण काय बोलत होतो, हा कुठे आला विषय? काय तारतम्यच नाहीये. आपण काय बोलत होतो? दांडू बद्दल बोलत. ए माहिती आहे मला. अहो. आणि दांडू बोलू नकोस आमच्या गुरुजींना. चिडू त्यांच्यावर नको, पण असं बोलू नका. कपडे वाळत घालतात का आमच्या गुरुजींनी? दांडू काय दांडू? मनो तू नको बोलू शकत. दांडेकर गुरुजी आहेत, ते आम्हाला गायन शिकवलेलं आहे. नुसतं गायन नाही, आयुष्य शिकवलंय आम्हाला.
हो ना हो ना हो अरे ना. गाणं कसं ऐकायचं ते पण आम्हाला शिकवलंय की नाही. नका असं बोलू त्यांच्याबद्दल. सॉरी. कान तयार केलाय आमचा त्यांनी. हो ना हो ना हो ना. नेमका सूर कसा पकडायचा ते त्यांनी आम्हाला शिकवलं. अबे तुझ्या कसं बरं लक्षात आहे. कमाल करतोस म्हणून लक्षात नाही का राहणार. इतनी मीठी आवाज जी करता है इसे घोल के पी जाऊं. दांडेकर गुरुजी काय म्हणायचे की बाळांनो, संगीत ही एक अशी कला आहे की जी कोणालाही कळते. वाव. म्हणजे कोणीही अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. नाही का म्हणू. म्हणजे दांडेकर गुरुजी म्हणायचे की असं काय हे नाही, म्हणजे संगीत हे नुसतं रियाज नाही आहे, हॉबी नाही आहे, ही पूजा आहे, ही अर्चना आहे, आराधना आहे. आराधना आहे. त्यांचं एक 2 वाक्य ते नेहमी म्हणायचे काय ग की हर इंसान सुकू के लिए कुछ ना कुछ चुनता है. हर इंसान सुकू के लिए कुछ ना कुछ चुनता है. किसने इबादत चुनी है, हमने संगीत चुना. क्या बात है, क्या बात है. यांनाही कळलं म्हणजे बघ काय थोर वा, आपले वा, गुरुजी. वा. यांनाही कळलेलं आहे. दांडेकर गुरुजींकडे आम्ही भेटलो. अचानक काय झालं एक दिवस. मनोनी मला डायरेक्ट विचारून टाकलं माझ्याशी लग्न करशील का. आणि मी अजिबात वेळ न घालवता त्याला हो म्हटलं. आणि मग त्याच दिवशी जाऊन मंदिरात जाऊन आम्ही लग्न केलं. शादी वादी का तो ठीक है, हनीमून के कुछ किस्से सुनाओ. हनीमूनचं ते काय सांगायचं. अय्या काय ग, तू वाटेल ते विचारतो आणि तू काय सांगते. त्यांनी विचारलं हनीमूनचं. मी एक्सप्लेन काय करते. अय्या करू नका. अय्या करते. कळत नाही का तुला तो काय विचारतोय, तू काय बोलतेस ते. अभि चुकून होत. चुकून काय होतं. आपल्याबद्दल सांगताना मला असं वाहवच. So people, let's move to the next segment. Ding a dong, sing a song. या सेगमेंटची जी काय नावं आहेत ना ह्याच्या खरंच म्हणजे. Baby doll, I'll dance for you. You have to recognize the song and then sing it for me. आम्ही गायचं आहे म्हणून आपलं गाणं हे कळलं कळलं. एवढं काय गातो आपण रोज. एवढं एक्साइट काय व्हायचं काय. तो असतो ना मध्ये. Watch it, watch it. हा नाचणार आणि आपण ते गाणं ओळखायचं. ओळखायचं. बरं ओळख. Guess, simple, very simple. कुठलं गाणं आहे म्हणू. गाणं सोड, कुठला डान्स आहे हा. हा नाचच नाहीये. काय नाच आहे. काय काय आहे काय काय. कुठलं गाणं आहे. ये गाना है मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. मेरा कुछ सामान. मेरा काय शब्द आहे. तू नको करू रे, विचित्र दिसतं. मेरा काय आहे. तू नको करू. Sing it, sing it. मी म्हणू. I'll dance. काही अर्थ नाहीये ह्याला. नाही आहे याला अर्थ. ओके ओके. पहिला डाव देवाला. पहिला ह्याला करायचंच आहे. नाव नेक्स्ट सॉन्ग. अभिट ना खरंच मला ना कळत नाही आपल्याच राशीला ही अशी लोक काय येतात ज्यांना स्वतःलाच सगळं करायचंय, समोरच्याला काही करूच द्यायचं नाहीये. तू थांब ना. ते अजून एक करतायत. हा हा. सेम करताय. तूच आणलंस ना या पॉडकास्टला. 2 मिलियन करत सांग आता. हार्ले गाणं आहे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. बाळा खोजो रे. पॉडकास्ट संपला रे. पॉडकास्ट संपला रे. नाही तुझा कॅरेक्टर संपला रे. तुझी ही सिरीज पण संपला रे. आम्हाला हा डॅडी ह्युमर खूप जास्त आवडलाय. खूप भारी. वा. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. माझी विनंती आहे की गोस्वामी सरांनी पण स्टेजवर यावं. येस कम ऑन
बऱ्याचदा होतं काय की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, त्यांना शाली दिल्या जातात, त्यांना मिठ्या मारल्या जातात, पण मुळात शाळा ज्यांनी सुरू केली त्यांना मिठी मारायचं राहून जातं. वा वा दादा. खरं तर मोठेला पण मिठी मारली पाहिजे, पण आत्ता ही संकल्पना पण गोस्वामीची आहे, त्यामुळे मला राहवलं नाही. काय काय कॉन्सेप्ट होती सचिन. ओ हो हो हो, वा वा वा. आणि ही मिठी फक्त कॉन्सेप्टसाठी नाही, तर एखाद्या सिरीजमधल्या पॉप्युलर कॅरेक्टर्सना जेव्हा कदाचित स्टॅग्नन्सी येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा त्यांचाच वापर घेऊन एक नवीन सिरीज कशी करायची ह्याच्याकरता अफाट बुद्धिमत्ता लागते, आणि त्यासाठी तुला सलाम. शाम्या, यू स्टोल द शो. फार अप्रतिम परफॉर्म केलं श्याम, फार मजा आली. Thank you. तुम्ही तिघं कमाल. सचिन आणि मोटे आणि गोस्वामींसाठी मी पुन्हा एकदा उभारून टाळावं. सई. जार जास परफॉर्मन्स. इथे बसलेलं कोणीही हे कॅरेक्टर तुमच्यासारखं नाही करू शकत, आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. फारच बहारदार, फार मजा येते. श्यामदादा, एकतर तुम्हाला असं बघणं इज सो सरप्राइझिंग, आणि हे कॉम्बिनेशन तुमच्याच डोक्यात येऊ शकतं. आणि मला असं वाटतं आपण एवढे वर्ष तग धरण्याचं कारण सुद्धा तुम्हीच आहात आणि मोठे सर आहात. हे अनडाऊटेडली खरं आहे. ऑफकोर्स आम्ही सगळे आहोत सर, पण एक कॅप्टनची एनर्जी, कॅप्टनची दिशा हे खूप मॅटर करतं, आणि तुमची एनर्जी, तुमची दिशा आम्ही गेले अनेक वर्ष बघत आलो आहे, आणि ती कन्सिस्टंट आहे आणि ती शिकण्यासारखी आहे. ब्रिलियंट परफॉर्मन्स. पॉडकास्ट विथ श्याम ही सिरीज जाहीर करा आणि याचे खूप शोज होऊ देत. येस. माझी अशी इच्छा आहे की या स्पेशली या परफॉर्मन्स नंतर सरांनी पण याविषयी 2 शब्द बोलावं प्लीज. काही कॅरेक्टर्स आपल्याकडे जे तयार होतात ना, ते वेगवेगळ्या कारणाने त्यांना थांबवावं लागतं. त्याच्यामागचे अनेक कारणं आहेत ती जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, पण ती कॅरेक्टर्सचं लाईफ खूप जास्त असतं ॲक्च्युली. त्यामुळे आम्ही सतत असा विचार करत असतो की या सिरीजला जेव्हा स्टॅग्नन्सी येईल तेव्हा ती सिरीज कल्ट जसं असतं, माळीकाम आहे, एकाच सुंदर खोडावर एक दुसरं बीज लावायचं आणि त्यातनं एक रोपटं पुन्हा जन्माला घालायचं. तर ते तसं थोडंसं गार्डनिंग करणं म्हणजे एक शो चालवणं आहे, आणि तसे आम्ही माळी आहोत. त्यामुळे असं वाटलं होतं की हे कॅरेक्टर वाया नाही जाऊ द्यायचं. हे काही कारणाने थांबलं आहे, एक ती सिरीजच थांबली आपली, तर आपण एक वेगळी सिरीज ट्राय करू. आणि त्या सिरीजला जेव्हा आपण एक ओपनिंग देतो ना, तेव्हा ती एका इंट्रोड्यूस कॅरेक्टर्सकडनं जर दिली तर तिला एक अंडरलाईन होतं. करेक्ट. असा प्रयत्न चालला आहे, कारण आपल्याकडची कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी थांबू नये, मरू नये असं आम्हाला वाटतं. आणि अशी सगळी टॅलेंटेड मंडळी आहेत तर ते शक्य होतं. वा वा. थँक्यू. पण हे फार मोलाचं बोलला सर. ते माळीकाम जे आहे ना एकदम, की हे याच खोडावर पेरलं तर छान नवं अंकुर येणार आहे, ही जी कल्पकता आहे, हे जे सुचणं आहे, यासाठी खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत आहे सर. जुग जुग जिओ. मंडळी, आता इथे भेटणार आहेत 2 बालपणीचे मित्र. चला बघूया त्यांच्या बालपणीच्या आठवणी आपलं किती मनोरंजन करतायत ते. मॅडम, ते सर तर नाही चालत अजून ऑफिसमध्ये. येतील ना, थांबायला सांगितलंय ना. मॅडम, पण आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळेल ना आज? मिळायलाच पाहिजे. खूप महत्वाचं फायद्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे खांडेकर. हे मिळालं ना तर कंपनीला खूप मोठा रेव्हेन्यू मिळेल. हा हा. आणि मला सतत मला काय मिळेल, मला किती मिळेल याचा विचार करणं बंद करा खांडेकर. कंपनीला मिळेल. सतत आपलं मला हे हवंय, मला हे हवंय असं सगळं करून काय झालंय बघा. नाही, ते बरोबर आहे मॅम, पण हे तुम्ही तरी खांडेकर ना, म्हणजे बरोबर आहे. मिळणार मिळणार तुम्हाला तुमचं ड्यू असलेलं प्रमोशन पण मिळणार है ना? आणि बोनस पण मिळणार. फक्त ही सही झाली पाहिजे. होणार होणार मॅडम, तुम्ही नका काळजी करू. होणार ही नाही, सही- झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एवढ्या वर्षांनी सर आलेत, एकदा गेले की परत वर्षानुवर्ष येत नाही. तिकडे इंटरनॅशनल कामं एवढी असतात ना त्यांची. खरंय खरंय. ते आले की चांगले वागा. हो हो हो. एकदम नीट वागा. डोळ्यात असा विनय असू दे तुमच्या, आणि एक छान असं स्मितहास्य, लाघवी हास्य असू दे. छान असं एक असं छान बास एवढंच
बॉस कधी येणार आहेत सर? सर एक संयम आहे सर. थँक्यू सर. मॅम ते ऑलरेडी इथे आहेत. दिसलं मला. आपलं बोलणं ऐकलं असेल का तुम्ही? ऐकलं असेल आता. हॅलो हॅलो सर. हाय 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 हाय. ईशा डे हिअर सर. एक काम करूया, आपण तिथे जाऊन बोलूया. ते ना ऐकत सर. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. ईशा डे सर. यस माय सेल्फ शंतनू गोदरेज. हॅलो सर. हॅलो. संत्या कानफड मारीन बाहेर. ओळखलं पशा पशा. तू परशा आईशा या तुझ्या. अरे 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 संत्या. अरे संत्या ओळखता तुम्ही एकमेकांना? हो मॅडम, माझा लहानपणीचा मित्र आहे. माझं लहानपणाचं जाम भारी मित्र. एक मिनिट. काही झालं? अरे लहानपणी तुझं नाव संतोष गोधडे होतं, आता डायरेक्ट शंतनू गोदरेज. ते मी लग्नानंतर थोडस माझं नाव बदललेलं आहे. काय विचित्रच आहे जरा. सरांनी लग्नानंतर नाव बदललं म्हणजे. हे विचित्र नाहीये. अहो ह्याचं लग्न झालं हे विचित्र आहे. काय बोलतोय? आम्हाला लहानपणी वाटलं ह्याला कोण मुलगी देणार. संत्या काय बोलताय? अहो 300 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीचे मालक आहेत ते. एक्सक्यूज मी. 342 टनवर आहे माझा. अजून पण 42 बोलतो. पण म्हणजे कसं काय तुला टर्नओव्हर बोलतात ना, हे कसं काय झालं? सांगतो काही झालं. मी सिग्नल वरती ना शेंगदाणे विकायचो, ते पण मेंढ्याचा आवाज करून. विकायच्या टायमाला सिग्नल वरती एक अशी छानशी गाडी आली ना. गाडीतली एक पोरगी मला बघून बोलली, ज्याला योचा आवाज कवराच जाम भारी आहे, हा माझा नवरा. ज्याला बापूस बोललो, मग तुझा नवरा तर आपल्या कंपनीचा CEO याला करून टाकूया. डायरेक्ट करून टाकला. आता झाला मी शंतनू गोदरेज. म्हणजे ज्या आवाजावरनं तुला शिव्या घालायचो त्याच्यावरनं तू सीओ झाला. शंतनू चला भाई काय माझं कानफार फुर. गेट लॉस सर. शंता यार कानफार फुर. गेट लॉस. लांब व्हा सर. सॉरी मी त्यांच्या. गेट लॉस. सॉरी सर. एकदा ऐकता का आमचं? सॉरी सर. ए वासर इकडे ये रे ये. अरे जुना मित्र येतो माझा. ये मला तू पण नाही. कानफार फोरीन. देऊ ते रिस्पेक्ट. तू देऊ मला रिस्पेक्ट, मी देऊ तुला रिस्पेक्ट. देऊ ते रिस्पेक्ट. सर ऍक्च्युली काम होतं. काही काम होतं? काम असं होतं की ऍक्च्युली आम्ही टेंडर भरलंय तुमच्या कंपनीत. त्याची फाईल फाईल मस्त आहे. भाई पास करून दे ना यार. ते मला आवडली फाईली, पण थोडीशी हिरव्या रंगाची. ऍक्च्युली म्हणा ना अशी लाल रंगाची जाम फाईल आवडते. आता हिरव्याची वजराने आणलं तर मी ऍडजस्ट करते, ना प्रॉब्लेम. जा सही दे चल. एक सही कराल सर फक्त, मग सगळंच काम सोपं होऊन जाईल. बरं कुठली सही करू? सही तामनकर करू की खरी खरी सही करू? मस्त कॉमेडी. सही 350 जोक माझ्या. सही करून टाका. सही करते. हसा ना. जोक केला सरांनी. अहो हसा काय, ते बघत पण नाही. हसा काय नाही तू वसारे या जोकवर हसणारच नाही. ये जोकवर हसत नाही, याच्यासाठी वेगळी गंमत करायला लागतं. तुला सांगतो गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो. ये वसारा आहे ना, मला लहानपणी काही बोलायचा. काय? ए छोटा गोरीला असं म्हणायला बोलायचं. ए छोटा गोरीला असं म्हणा बोलायचा. सगळे मला चिरवायचे. पण असं, हा छोटा गोरीला तुम्ही गोदरेज सरांना छोटा गोरीला म्हणायचं? यो वसारा सगळ्या पोरांना जमा करायचा न, ताशा वाजवायचा माझ्या पोटावर. ताशा वाजून सगळ्यांना नाचायला लावायचा. मला तेव्हापासून वाटायचं या वसाऱ्याच्या पोटावर मी कधी ताशा वाजवतोय. पण ताशा वाजवायचे.
नाही सर शंका. रडू नका ना सर. मी काय म्हणते तुम्ही आज वाजवा ना. मॅडम काय बोलताय ऐका माझं. गप्प बसा खांडेकर. वाजवा ना. मॅडम लहानपणी नाही, मी नाही वाजवणार, या वसाऱ्याच वाजवायला सांगूया आपण. हा तुम्ही वाजवा चला. तू सुरू वाजव, करा. वाजव. मॅडम अहो लहानपणी खांडेकर प्रमोशन देणार नाही. सुरू करा. अरे तू वाजव, मी लगेच तुम्ही तोपर्यंत इकडे. झालं चल. सर इथे नाही आतमध्ये सही करा. अरे ते नंतर तू मला ताशा वाजवायला सांग ना. मला ना पटकन वाजवा ना. मला वाजवायचं इकडे असं फिर इकडे. ऐका ना, अरे वसाऱ्या असं फिर. ऐका ना. तुझा ढोल इकडे होते जरा. बरं वाटलं म्हणा. तिच्या आतला जाम भारी. आज म्हणस सगळे 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 माझे मला खूप आनंद झालाय. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. Yes. पण काय नाचता सर कुठं- तुम्ही. कुठं सही करू? काय नाच. हे बघा ना इथे सही इथे सही. करा. तुमच्यासारखा डान्स मी कधी पाहिलाच नाहीये. नाही रे वसाऱ्यानी माझ्याकडे असा डान्स करून घेतलाय. अहो, जरा गप्प बसरा करू दे ना सही. आता कशाला बोलताय तुम्ही. खरं तिने तो बेंबी बिलिंबिली डान्स होता. बिलिंबिली बांबू बेली. बांबू बेली अच्छा, डान्स म्हणजे ते होता. बांबू ये वसाऱ्या. वाजवत ते धिंताक करतात तसं. तसा नाही बेली डान्स करायचा. थांबला का बांबून फटक द्यायचा. मॅडम अहो शाळेतलं होतं मॅडम. म्हणा पण मी बांबू आणून ठेवलाय. किती दिवस झाले हा वसारा कधीतरी येईल नाही ह्याच्या बांबूवर आपण फटके देऊया. इकडे कुठला सीओ आहे बांबू घेऊन फिरतो. ए, ऐक ना यार शंत्या. खांडेकर. ये. नाही. सर मग सही कराल ना तुम्ही नंतर. अरे मी करतो सहीला किती वेळ लागतो. पटकन खांडेकर. कर हे बांधा. कर. बेली डान्स करा. चला मॅडम अहो बांधा. चला ही लहानपणी पटकन करा ना. कर. चला लवकर. सर फक्त ते झालं की लगेच सही करून टाकूया. अरे लगेच मी तर आताच केली असती. याचा डान्स झाला की इकडेच सही लगेच. हा सर. तू एक करणार रे. बरं करा, फालतू चला. काय करतात का? वा वा वा. गान भारी. आय लव्ह यू परजा. कसलं केलंस तू. ज्याला बांबू उगच मी आणून ठेवला होता. एक नंबर जाम भारी. ए गाणं आनंद सही करतो. सही करून टाका. आनंद पटकन. वा सर आज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या ते बरं झालं. हा, हा. आता कुठे- सही कुठे- करायला- कुठे सही करायची? इथे हे बघा ना इथे खाली. अरे नाही रे माझी अजून एक इच्छा राहिलेलीच आहे. इच्छा असला यो वसर आम्ही पिकनिकला जायचो. मी झोपलेला असताना यांनी सगळे म्हणजे केस कापून टाकले. मनात टकला करून टाकला. अक्का सगळे शाळेतले बोलायचे रे कोण गेलं तुझ्या घरातलं. या वसऱ्याचे मनात ओ, केस ऐक शंत्या. काढून टाका सर. अरे हा वस्त्र घेऊन येणार काय. मला नको बसा, टक्कर मला करून नको टाका. मला प्रमोशनच नको तुझं. मला प्रमोशनच नको. सर प्लीज सर. सर ही सही नाही झाली तर खूप प्रॉब्लेम होईल अरे सर. नो प्रॉब्लेम मॅडम तुम्ही या वसाऱ्याला परत घेऊ नका तुमच्या कंपनीमध्ये. काढला त्याला कंपनीतून. अरे, तुम्ही सही करा ना सर. अरे डोंट वरी. एक नंबर सही. कुठे करायची. इथे इथे चला. एवढीच सही होती. हा माझी एवढीच सही आहे. आय एम द सीओ शंतनू गोदरेज. एवढी मेहनत केली. वा फारच सही होता तुमचा परफॉर्मन्स आणि मला तुमची सही पण खूपच आवडली. मस्त. येस सही. एंटरटेनिंग परफॉर्मन्स. भावा तू जेव्हा जेव्हा नाचतोस मग ते स्त्री वेशात असो कॉर्पोरेट असो कसंही इट इज ऑलवेज इंटरेस्टिंग. म्हणजे तुला डान्स करताना या मंचावर मला तरी बघायला खूप आवडतं आणि आजचा बेली डान्स पण खतरनाक होता. अरुणा तुम्ही पहिल्यांदा तिकडे बसला होता तो सस्पेन्स खूपच छान बिल्ड झाला आणि नंतर तुमची एनर्जी तुफान होती. ईशा मस्त मजा आली. हा 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 येस थँक्यू गाईज.